हॅलो एव्हरीवन आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज मी मस्त अशी झणझणीत असं मटण रस्सा आणि चिकनचं सुक्कं असा बेत आम्ही आखलेला आहे आज. आणि आज आहे रविवार, त्यामुळे आज आमच्याकडे नॉनव्हेज असतं. तर सकाळीच मटण घेऊन आलेले आहे आणि माझी तयारी चाललेली आहे ते म्हणजे मसाला करायसाठी. तर मी चिकन मस्त असं स्वच्छ धुवून घेतले, साफ करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हळद आणि मीठ लावून ठेवून देणार आहे. आणि त्याच्यानंतर अगोदर मी हा मसाला भाजलेला आहे तो मी मिक्सरला फिरवून घेते. तर आमच्याकडे जेव्हा चिकन आणलं जातं, तर आमच्याकडे हळद आणि मीठ लावून हे असं मॅरिनेट करून ठेवतात. आणि तुम्ही बघताय तर माझ्याकडे ना बरेच अशी पितळाची भांडी आहेत. तर ही पितळेची भांडी आहेत ना, ती आपली पारंपरिक असतात आणि खरंच खूप छान आणि जाड आहेत. त्यामुळे पटकन गरम होतात आणि ना ती थंड पण खूप बऱ्याच वेळाने होतात. मग बराच वेळ ती गरमच असतात. त्यामुळे जेवण पण बराच वेळ गरम राहतं आणि त्याच्यामध्ये ना माझ्याकडे हे जे एक मी भात बनवण्यासाठी ना एक पितळेचा टोप आहे आणि ही एक कढई आहे पितळेची. तर ती बरेच दिवसांची आहे आणि कलई तर तुम्ही बघताय 4 वर्ष झाले हिला कलईला काहीच झालेलं नाहीये. तर मी त्याच्यातच हे सगळं जे आहे जेवण बनवते. तर माझं इथे कांदा वगैरे सगळं भाजून झालेलं आहे आणि हे जे तेल तुम्हाला मी दाखवलं आत्ता, तर ते तेल आहे ते घरचं तेल आहे, शेंगदाण्यापासून बनवलेलं आहे. आणि शेंगदाण्याचा जो घाणा असतो ना, जे गावाला पूर्ण तेल काढून वगैरे देतात त्या घाण्यातून, तर ते हे प्युअर तेल आणलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू का याची टेस्ट तर अप्रतिम आहे. म्हणजे खूप खूप छान लागतं. आणि त्याच्यामध्ये ज्या आपण चपात्या भाजतो किंवा त्याच्यामध्ये जी पुरणपोळीची जी पोळी असते ती बनवतो ना, ती तर खूपच छान लागते. त्यामुळे मी हे तुम्हाला दाखवलं. तर हे बघा माझा मसाला पूर्ण भाजून झालेला आहे. आणि मटण जर बनवायचं असेल रस्सा, तर तुम्हाला हा एवढा सगळा मसाला लागतो. तर याच्यामध्ये मी पुदिना, आलं आणि थोडासा कांदा आणि 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. तर हे माझ्याकडे एक मोठं पितळेचं टोप आहे. तर या टोपात मी रस्सा बनवणार होते, पण त्याच्यानंतर मी म्हटलं रस्सा थोडासाच बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी स्टीलच्या टोपामध्ये बनवला. तर जे हे आत्ता जे मी मटण बनवते आहे, ते आपलं जे कोल्हापूर, सातारा वगैरे या साईडला जसं बनवलं जातं तसं बनवते मी. आणि याच्यात मी एक असा आल्याचा तुकडा घेतला, तर तो मी साफ आणि स्वच्छ करून थोडंसं चिरून घेते, म्हणजे तो पटकन बारीक होतो. आणि हे सगळा मसाला तर मी मस्त छान असा बारीक पेस्ट करून घेते. तर आजचा दिवस बघा सगळा पूर्ण कामात जातो, कारण शनिवार, रविवार सुट्टी असेल तर ना सगळे दिवसभर कामच असतात. कारण पूर्ण आठवड्याची कामं याच दिवशी मी करून घेते. तर सगळं म्हणजे भाजी साफ करणे, साफ-सफाई आणि घराची स्वच्छता वगैरे याच दिवशी होते. त्यामुळे दिवसभर म्हणजे आपल्याला जर सुट्टी असते मुलांना पण आपलं दिवसभर काम असतं. तर माझं बघा हा मस्त असं आपल्या कोल्हापूर साईडला जसा मसाला करतात ना, तसा असा छान मस्त मी वाटण करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा कुकर पण छान झालेला आहे आणि मटण पण छान मऊसूत शिजलेलं आहे. तर आमच्याकडे तर ना खूप खूप म्हणजे 4-5 दिवस झालं सलग पाऊस पडतोय आणि पावसाचं पाणी पूर्ण आतमध्ये पण येतंय, एवढा पाऊस पडतोय. काही-काही ठिकाणी तर इकडे पुण्यामध्ये तर खूप ठिकाणी पाणी साचलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे इथे पुण्यामध्ये जे नदी, तळेगाव वगैरे ते पवना साईडचे ज्या आहेत तिकडून जे ओढे, नाले वगैरे आहेत त्याचं पाणी देखील इकडे भरलेलं आहे. त्यामुळे ना त्या पाण्यामधून असे मोठे-मोठे 4-4 किलोचे मासे येतात. हे तर मला तर पहिल्यांदा थोडंसं वेगळंच वाटलं. पण बऱ्याच ठिकाणी मी रील्स वगैरे बघितल्या तर बऱ्याच ठिकाणी असे मासे येत आहेत. कारण इकडे आपल्या इथे नदी पण जवळ आहे पवना, त्यामुळे ती बहुतेक मासे येत असावेत. आणि
खूप म्हणजे खूप पाऊस पडतो आणि खूप सगळीकडे पाणी भरलेलं आहे. तर पावसात पण मस्त असं मटण खाण्याची जी मजा असते ना, ती खूपच म्हणजे यम्मी लागतं आणि अ, असं थंड वातावरण झालेलं आहे. त्याच्यासाठी ना मस्त असं पाया सूप किंवा मटण सूप बनवून पिलं ना, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि नक्की हे असं सूप करून प्या. तर हा जो टोप आहे तो बघताय तर तो आहे माझ्या सासूबाईंचा आणि मी तो आणला होता. असंच रस्सा वगैरे काही असं मोठा पण कार्यक्रम असेल तर त्याच्यात वापरण्यासाठी. तर हा जो टोप आहे तो खूप म्हणजे जवळ-जवळ 6 ते 7 लिटरचा आहे. छान होतं त्याच्यामध्ये पण मटण आणि बघा मी आता ना हे सूप सगळ्यांसाठी तयार केलेलं आहे आणि आता हे सगळ्यांना देते. तर मस्त पाऊस पण पडतोय तर तुम्ही पण असं नक्की ट्राय करा सूप. तर हे बघा हा असा मस्त असा टोप आहे माझ्याकडे. हा पण जवळ-जवळ 4 लिटरचा आहे. 4 किंवा जास्तच असेल मोठा आणि मस्त असा ट्री प्लायमध्ये आहे हा. अ, आणि खूप जाडजूड आहे कारण त्याच्या आत बहुतेक बोलतात असं की ॲल्युमिनियमचं असतं भरलेलं आणि त्याच्यावरती स्टीलचं कोटिंग असतं. तर हे पण टोप छान आहेत टिकायला आणि मस्त आहेत आणि पटकन गरम देखील होतात आणि करपत वगैरे काही नाही. आणि जर असं आपल्याला छान असं भांडी पाहिजे असतील तर मला तर डी-मार्टची भांडी बरी वाटतात आणि हार्मफुल नाहीये काही याच्यामध्ये आणि वापरायला पण अगदी सोपी आहेत, ईझी आहेत आणि पटकन म्हणजे पटकन स्वच्छ होतात. खाली अजिबात काही करपत नाही, चिटकत नाही. त्यामुळे मला तर ही भांडी छान वाटतात. तर मी तो पितळेचा टोप होता तर त्याच्यात करायचं मी कॅन्सल केलं कारण ना तो खूप मोठा आहे आणि 4 ते 5 जणांसाठी खूप मोठा होऊन जातो तो टोप. तर मी याच्यात करते. तर याच्यामध्ये ना मी हा जो पूर्ण मगाशी मसाला जो बनवून घेतला होता, तो सगळा मी मसाला असा तेलात छान भाजून घेतला आणि याच्यामध्ये मी जिरं पावडर, थोडंसं धने पावडर 1 चमचा होता. आपला जो काळा काळा मसाला जो असतो आपला गावचा, लाल काळा मसाला चटणी ती टाकलेली आहे आणि मी ना याच्यासाठी थोडंसं थिकनेसपणा येण्यासाठी मी ज्वारीचं पीठ वापरते. कारण हॉटेलमध्ये पण तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये बेसन पीठ वगैरे ग्रेव्हीमध्ये वापरलं जातं. आणि थोडासा गरम मसाला जो आपण मटणसाठी वापरतो तो टाकलेला आहे आणि थोडंसं लाल जो आपण कलरसाठी लाल तिखट पावडर वापरतो ना, ती लवंगी मिरचीची आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर असं मी वापरलेला आहे आणि असं मस्त रस्सा बनवलेला आहे आणि थोडंसं मीठ. तर हे बघा, हे पूर्ण झालेलं आहे माझा रस्सा बनवून आणि छान मस्त कलर आला होता. तर एके साईडला जे मी मॅरिनेट केलं होतं ना चिकन, तर त्याचा मी आता मसाला बनवता आहे आहे आणि त्याच्यासाठी ना मी 2 ते 3 कांदे मस्त चॉप करून घेतलेला आहे. कांदे बरंच लागतं याच्यासाठी. तर मी हे सुक्कं चिकन बनवते आहे आणि त्याच्यामध्ये काही टाकलेले आहेत मी खडे मसाले. जसं की आपलं तमालपत्र, लवंग, दालचिनी टाकलेली आहे मोठी आणि थोडीशी वेलची होती ती. तर मी हे सगळं मस्त भाजून घेते. तेलामध्ये हे छान मसाले भाजले की अगदी छान लागतात. आणि सुक्कं चिकनसाठी मी थोडंसं खोबरं आणि आलं लसूण पेस्ट जी ना ते वाटण करून ठेवलं होतं, ते मी ठेवलेलं आहे त्याच्यातलंच अगोदर काढून. तर कांदा छान असा आपला मस्त ब्राऊन असं गोल्डन होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचा तेलामध्ये.
तर बघा माझं मस्त असं छान गोल्डन ब्राउन असं मस्त भाजून झालेला आहे कांदा आणि जे मी वाटण ठेवलं होतं ते थोडंसं तर ते भाजून घेते मी तेलामध्ये आणि छान भाजून घ्यायचं. हे पाणी पूर्ण आटोस्तोपर्यंत आणि छान तेल सुटोस्तोपर्यंत हे भाजलं की छान लागतं आणि मसाला पण अगोदर छान भाजला तर चिकन छान लागतं. आणि त्याच्यानंतरनं मी त्याच्यामध्ये टाकते आहे हळद, धने पावडर, लाल तिखट पावडर, आपली थोडीशी बेडगी मिरची पावडर आणि थोडासा आपला जो गरम मसाला असतो तो इथे वापरला तरी चालतो आणि बटर चिकन मसाला वापरला तरी चालेल आणि थोडंसं मीठ. हे सगळं भाजून घेतल्यानंतर छान असं नंतर जे आपण चिकन ठेवलेलं आहे मॅरिनेट करत तर ते टाकायचं. तर असं माझा पूर्ण मसाला छान भाजून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी ॲड करते ही चिकन. तर ह्या चिकनमध्ये पण थोडंसं मी हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं, त्यामुळे मीठ मी थोडंसं कमी टाकलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि ते झाकण आहे ना त्याच्यात थोडं पाणी ठेवून द्यायचं, म्हणजे याला ना पाणी सुटतं आणि वरती देखील जे आपण पाणी ठेवलेलं आहे डिशमध्ये ते पण छान गरम होतं आणि नंतर हे पाणी आपण त्याच्यामध्ये चिकनमध्ये ओतायचं आणि त्याच पाण्यामध्ये हे छान शिजलं ना तर खूप छान लागतं. त्यामुळे मी हे बघा माझ्याकडे असे कळशी आहे, त्या कळशीतलं मी मस्त पाणी ओतलंय आणि आता मी हे पाणी याच्यामध्ये ओतणार आणि याच पाण्यामध्ये मी शिजून देणार आहे. तर तुम्ही चिकन किंवा मटण असं काही असेल तर तुम्ही चपाती बनवता का भाकरी बनवता? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण मला तर ना मटण असेल तर मला भाकरी खूप आवडतात आणि मला अशा मस्त ज्वारीच्या टम्म फुगलेल्या भाकऱ्या तर खूप आवडतात. आणि आमच्याकडे ना ज्वारीची भाकरीच बनवली जाते किंवा मग जी नाचणी किंवा नाचणीची अशी मस्त भाकरी असते ना ती बनवली जाते. मटण असेल तर. आता बघा तर हे माझं मस्त असं आणि बघा किती छान कलर आलेला आहे. जर बेडगी मिरची पावडर वापरली ना तर खरंच खूप छान कलर येतो आणि आमची जो घरचा मसाला आहे काळा मसाला त्याला देखील छान मस्त असा कलर आहे. तर असं बघा छान मस्त पाऊस पडतोय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.